नमस्कार भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा आहे। डॉक्टर केशव बैराम हेडगेवारांनी 100 वर्षापूर्वी हे हिंदू राष्ट्र आहे या अस्मिता जागरणाचा जो सिंहगर्जना करणारा मंत्र दिला, तिथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक अलौकिक वाटचाल सुरू झाली। उपेक्षा, संघर्ष, संकटे आणि तीन वेळा आलेली बंदींची वादळे पचवत संघवृक्ष आज गगनाला भिडला आहे। या शतकोत्तर प्रवासावर पुस्तके लिहिली गेली, नाटके आणि चित्रपट झाले, पण या साऱ्यांच्या मुळाशी एक भक्कम पाया होता, तो म्हणजे आपले गृहस्थी कार्यकर्ते। घरचे खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणे या उक्तीला ज्यांनी आपले जीवन व्रत बनवले, त्या अनिकेत निष्काम साधकांना माझा प्रणाम। ज्यांनी राष्ट्रकार्यालाच आपले अंतिम ध्येय मानले, ते या संघकार्याचे खरे मेरुमणी आहेत। त्याग, तपस्या आणि संवाद या त्रिसूत्रीच्या बळावर या कार्यकर्त्यांनी समाजाच्या तळागाळापर्यंत विश्वासाचा सेतू बांधला। शिक्षण, आरोग्य, सेवा आणि आर्थिक क्षेत्र असो, प्रसिद्धीच्या वलयापासून शेकडो मैल दूर राहून त्यांनी समाज जीवन क्रांती घडविली। संघाच्या 100 वर्षाच्या दैदिप्यमान इतिहासात जेव्हा जेव्हा त्यागाचे पान चाले जाईल, तेव्हा या तपस्वी कार्यकर्त्यांचे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या त्यांच्या कुटुंबाचे योगदान सुवर्णाक्षरांनी चमकताना दिसेल। अशाच महाराष्ट्रातील 100 वंदनीय गृहस्थी कार्यकर्त्यांच्या अभूतपूर्व समर्पणाला मानवंदना देण्यासाठी साप्ताहिक विवेक घेऊन येत आहे तपस्वी ग्रंथ। राष्ट्रहिताचे परिवर्तन घडवणाऱ्या या महामानवांच्या स्मृतीचा सुगंध नव्या पिढीला देशभक्तीची प्रखर प्रेरणा देईल यात शंका नाही। हा केवळ ग्रंथ नसून राष्ट्र निर्माणाच्या महायज्ञाला दिलेली एक दिव्य गती आहे। आपल्या पूर्वजांच्या या अलौकिक त्यागाला अभिवादन करण्यासाठी ग्रंथाची नोंदणी करून व आर्थिक सहयोग देऊन आपण सर्वांनी या राष्ट्रकार्यात अभूतपूर्व सहभागी व्हावे, हेच नम्र आव्हान। राष्ट्रकार्यासाठी स्वतःचे आयुष्य समिधासारखे जाणाऱ्या या सर्व गृहस्थी तपस्वी कार्यकर्त्यांच्या चरणी मानाचा मुजरा आणि साप्ताहिक विवेकच्या या वंदनी उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा। भारत माता की जय।